सर म्हणजे आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं साहेब की कायद्याला हे सांगावं लागलं की यांना माणूस म्हणा. सर आपण 21व्या शतकात वावरत आहोत आणि 21व्या शतकामध्ये काही भगिनींवर जरी ही वेळच असेल की त्यांना कायद्याने सांगावं लागतं की यांना माणूस म्हणा. मला असं वाटतं की आपण विज्ञान तंत्रज्ञान वगैरे वगैरे खूप पुढे जात असताना माणुसकीच्या पार्श्वभूमीवर मात्र आपण किती मागे आहोत हे याचं अत्यंत दुर्दैवी विलास असलेलं हे उदाहरण आहे. ही कायद्यात सांगावं लागतं की यांना माणूस म्हणा. साहेब यांना फक्त नाव बदल झालं. पूर्वी कोणी वेश्या म्हणत होतं, कोणी प्रॉस्टिट्यूट म्हणत होतं, काही विकृत प्रवृत्तीचे लोक त्याच्यापेक्षा घाणेरड्या नावाने बोलत होते. नाव आता असं झालेलं आहे की काय नाव दिलं त्यांना, लैंगिक कामगार भगिनी. सर ये तो ऐसी बात हो गई कि वर्क जो है वो सोने का है लेकिन मिठाई तो गोबर की है. कफन बदलने से मुर्दा नहीं बदलता सर, सिर्फ कफन बदला है, मुर्दा तो वही है. सगळ्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी ज्या भावना आहेत त्या 5-10 मिनिटं वेगळ्या असतात जे त्यांच्याकडे जातात आणि इतर वेळेला मात्र खूप वेगळ्या असतात. आपण स्वतःला वेगवेगळ्या पदांवर फार मोठं मानतो, परंतु प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे ती इतकी विदारक आहे सर. पोलिसांच्या संदर्भात बोलण्यात आलं, काहीसा नाराजीचा सूर होता, पण असे एखाद दुसरेच असतात. अन्यथा नंदवाडकर साहेब किंवा देवरे साहेबांसारखे ज्यांच्यामध्ये माणुसकीचा गहिवर अतिशय ओतप्रोत आहे, जे संवेदनशील आहेत, ते सगळ्यांनाच अतिशय चांगलं वागवतात. सर एक उदाहरण सांगतो आपल्याला. एकदा रेड झाली होती आणि त्यावेळेला आपलं जुनं पोलीस स्टेशन होतं. तर या काही भगिनी त्या ठिकाणी त्यांना आणलं. त्याच्यापैकी एक जी भगिनी होती तर तिचं 3 महिन्याचं बाळ होतं आणि कोणीतरी केअरटेकर ते बाळा घेऊन बाहेर उभं होतं. ते बाळ सारखं ते भुकेलं असं सारखं रडत होतं आणि ती भगिनी पोलिसांच्या ते जे अधिकारी होते त्यांच्या पायाला बिलगून सांगत होते, साहब मेरे बच्चे को दूध पिलाने दो. त्याने पायाने ज्या पद्धतीने लाथाळलं. मी बातमी घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो. तिथे एक छोटासा टेबल होता, त्या टेबलच्या बाजूला एक बाक असायचा, त्या बाकावर बसून आम्ही बातमी घ्यायचो. सर माझ्याकडनं ते पाहावं गेलं नाही. तो माणूस तुमच्या 100% विपरीत स्वभावाचा होता. त्यानं म्हटलं, सर हे काय काय म्हणजे काय म्हणे, बरोबर आहे म्हणे जे येते. म्हटलं साहेब तिला कमीत कमी तिच्या बाळाला तुझं पाजू द्या, तिच्यावर जी कायदेशीर ऍक्शन घ्यायची तुम्ही घ्या. नाही म्हणे जामीन झाल्याशिवाय काही सोडता येणार नाही. म्हटलं मग काय करावं लागेल, तुम्ही होता का म्हणे जामीन, चालेल. म्हटलं साहेब तुमच्या नजरेत ती फक्त एक बाई आहे, माझ्या नजरेमध्ये ती एक आई आहे. तर मी त्या भगिनीला जामीन झालो. तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता, मोबाईल नव्हते आणि ही गोष्ट दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळाली. संध्याकाळी गावातले 100-125 लोक पोलीस स्टेशनला आले की तुम्ही काल जो प्रकार केला तो अतिशय चुकीचा केला. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की असेही प्रकार होतात, नाही असं नाही, परंतु असं नेहमी होत नाही. दुसरा एक सांगतो सर, एक XYZ DSP होते, बाय ऑल मीन्स फ्रेश होते, आले, त्यांना वरून काहीतरी आदेश असतील किंवा काहीतरी नवीन करण्याची त्यांची एक उर्मी असेल, त्यांनी फरमान सोडलं की सगळी वेश्यावस्ती खाली करा. एका पोलिसातील आमच्या मित्राने मला ते सहज म्हणून सांगितलं की या 2-3 दिवसात असं होणार आहे. मी साहेबांना भेटायला गेलो. साहेबांना पण म्हटलं माझी अशी इच्छा आहे तुम्हाला की तुम्ही अगदी नवीन आलेला आहात, अजूनही तुम्हाला सगळं गाव ओळखत नाही, तुम्ही सिव्हिलवर माझ्यासोबत रात्री 11 नंतर चला, मी एक 15 मिनिटं फक्त तुमचे घेईल, परिस्थिती बघा आणि मग तुम्हाला जे योग्य वाटलं तो निर्णय घ्या. ठीक आहे म्हणे, चालेल. साहेब त्यांना घेऊन गेलो. आपली जी निवृत्ती टाकीजवळची आपली चौकी जी सर, त्या चौकीजवळ काही आमलेटच्या गाड्या आहेत. सर या काही भगिनी त्यांना व्यवसाय मिळालेला नव्हता म्हणून फक्त 1 आमलेटवर तयार होत होत्या. काही भगिनींना 1-1, 2-2 दिवस जेवण मिळालेलं नव्हतं. आणि हे सगळे मी त्यांना दाखवून दिलं की साहेब जे कर्माने मेलेले आहेत त्यांना काय मारता तुम्ही. जगातली अशी कुठली महिला नाही की जिला हे करावंसं वाटेल. प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझा एक चांगला संसार असावा, मला पती असावा, मला मुलंबाळ असावेत, मला समाजाने अतिशय सन्मानपूर्वक सौभाग्यवती म्हणून मला कुंकू लावता यावा, अशी प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते आणि त्यात गैर काही नाही साहेब, ती श्रीसुलभ इच्छा आहे.
त्यांना ज्यावेळेला हे सगळं दाखवलं, काहींची विदार्थ ज्यावेळेला दाखवली, त्यावेळेला मात्र त्यांचं मन बदललं. त्याने दुसऱ्या दिवशी आम्हाला ऑफिसला बोलवलं आणि सांगितलं की हे तर काही बरोबर नाही, पण काय करता येईल. मग आम्ही आमच्या रोटरी आणि लायन्स मधल्या आणि काही शहरातील दात्यांसोबत एक पोलीस आणि ही सगळी दाते मंडळी यांची एक बैठक घेतली सर. या बैठकीमध्ये मग असं ठरलं की ज्या महिला स्वतःहून हा व्यवसाय सोडून दुसरं काही करू इच्छितात, मग त्यांना शिलाई मशीन असेल, चक्की असेल, कोणाकडे घरकामाला असेल, जे काही असेल, काहीतरी व्यवसाय त्यांना टाकून द्यावा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. मग आम्ही शहरातील सगळ्या या भगिनींचा एक मेळावा घेतला सर. त्या मेळाव्यामध्ये जवळपास 26 महिलांनी हे काम बंद केलं आणि त्यांना या शहरातल्या चांगल्या लोकांनी दुसऱ्या ठिकाणी सेटल केलं, त्यांना चांगला पद्धतीचा प्रतिष्ठेचा रोजगार मिळवून दिला. सर, त्या कार्यक्रमामध्ये फक्त 9वीतून शाळा सोडलेली एक मुलगी होती. ती त्यावर्षी 10वीत जाणार होती, परंतु परिस्थिती अभावी तिच्या घरामध्ये ती एकटी कमवती होती, म्हणून तिला शाळा सोडावी लागली आणि हा व्यवसाय सुरू करावा लागला. हे जेव्हा तिच्या मुलाखतीतून आम्हाला कळालं सर सांगायला अतिशय आनंद वाटतो. त्या मुलीला मी दत्तक घेतलं. विचारा तुम्ही, आजही प्राचार्य SR चौधरी आहेत, त्यांना विचारा तुम्ही, त्या मुलीला बाप म्हणून माझं नाव दिलं. तिला शिकवलं सर. ती सुद्धा जिद्दी होती. ती 10वी पास झाली, 12वी झाली, BA झाली, MA झाली, नोकरीला लागली. तिचा भाऊ होता सर, त्याला सुद्धा मी ITI केलं, त्याला एका गॅरेजला लावलं. त्यांचे वडील होते, त्यांना एक ठिकाणी रखवालदार म्हणून लावलं. आणि सर, आज ती मुलगी एका प्रतिष्ठित माणसासोबत लग्न करून सन्मानाचं जीवन जगते. आजही आमचं बाप बेटीचं नातं कायम आहे. सर, समाजामध्ये ज्यावेळेला असे बाप निर्माण होतील ना, मला नाही वाटत सर की यांच्यावर नंतर पुन्हा काही प्रॉब्लेम्स येतील. माझा मूळ विषय पत्रकारितेच्या संदर्भातला आहे. आपण सांगितलं ताई की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की ज्या वेळेला रेड होते त्यावेळेला यांची ओळख सिद्ध होईल अशा पद्धतीचं ऑडिओ किंवा व्हिज्युअल असं काही करू नये, प्रिंट मीडियात काही करू नये. तरी देखील ज्यांना कदाचित त्याची माहिती नसेल अशा लोकांकडनं दुर्दैवाने ते घडतं. पण 90 ते 95% मीडिया जो आहे, मग तो प्रिंट मीडिया असेल, स्क्रीन मीडिया असेल, पोर्टल्स असतील, युट्यूब चॅनल्स असतील, हे सगळे लोक हे पथ्य काटोकाट पाळतात. त्यांना देखील या गोष्टीची जाणीव आहे. इव्हन त्यांना सुद्धा या लोकांबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे. पण तरी सुद्धा असं करू नये, हे डायरेक्शन्स आहेत. ज्यांना कदाचित हे माहिती नसेल त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपण यांची ओळख सिद्ध होणार नाही अशा पद्धतीचं जरूर वृत्तांकन करावं. यांना सार्वजनिकरित्या हे अवमानित होणार नाहीत अशा पद्धतीचं वृत्तांकन करू नये असे देखील आदेश आहेत. मला असं वाटतं की या 2-3 आदेशांच्या पलीकडे बाकी मीडियासाठी काही फारसं नाही. आणि असंही मीडिया अनेक बाबतीत तारतम्य बाळगतो. नैसर्गिक आपत्ती असेल, युद्ध असेल, आणखीन काही ठिकाणी जिथं मानवी मनाला धक्का पोहोचेल, जिथं संवेदनशीलता हलून जाईल, जिथं समान मन बिघडेल, अशा गोष्टी ज्यामुळे होतील अशा गोष्टी मीडिया असं पण बॅन करत असतं. या बाबतीत देखील मीडिया अतिशय सजगतेने चांगलं काम करतंय. यापुढे देखील त्यांनी करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आपण